स्त्री हे लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि स्वामी म्हणजे जोपर्यंत तुम्ही तुमचा मीपणा स्वाहा करत नाही तोपर्यंत तुम्ही समर्थ होत नाही. आता फक्त म्हणण्यापुरता आपण श्री स्वामी समर्थ हा मंत्र ठेवायचा की त्याच्यावरती आपण काही अंमलबजावणी करून आपण आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा. सगळ्यात अगोदर आध्यात्मिक कुठल्याही सेवा केंद्रामध्ये कुठल्याही मार्गामध्ये पंथामध्ये जाण्याच्या अगोदर तो पंथ तो मार्ग किंवा आध्यात्मिक सेवा ही 3 गोष्टीवरती अवलंबून असते. श्रद्धा, भक्ती आणि निष्ठा. मागच्या काही 17 वेळा आपण पाहिलं की श्रद्धा म्हणजे काय की कुठल्याही गोष्टीचा संशय न घेता एखाद्यावर ठेवलेला विश्वास त्याला श्रद्धा म्हटलं जातं. आणि श्रद्धा या शब्दाचा अपभ्रंश होऊन श्राद्ध हा शब्द तयार झाला. आपण जे काही पितरांसाठी श्राद्ध करतो, पूर्वज जे आपले गेलेले आहेत त्यांच्या मोक्ष प्राप्तीसाठी आपण जे काही कर्तव्य कर्मकांड करतो त्याला श्राद्ध म्हटलं जातं. आणि श्राद्ध हा शब्द श्रद्धा या शब्दाचा अपभ्रंश झालेला आहे. मग भक्ती आणि निष्ठा. श्रद्धा मला वाटतं प्रत्येकाची बऱ्यापैकी असेल, भक्ती ही बऱ्यापैकी प्रत्येकाची असेल, परंतु निष्ठा ही प्रत्येकाची वेगवेगळी असेल. उदाहरण द्यायचं म्हटलं तर एखादा हॉस्पिटलमध्ये बसलेला आहे, त्याचा पेशंट आतमध्ये आयसीयू मध्ये आहे, त्याची निष्ठा त्या ठिकाणी थोडा वेळापुरती व्हायला डळमळीत होऊ शकते. कारण की आपण फक्त महाराजांच्या फोटो खाली ब्रीद वाक्य दिलेलं आहे, अनन्या निश्चयंतो. अनन्य भाव आम्हाला माहिती आहे, परंतु निश्चयंतो म्हणजे निश्चय ठेवून जर माझ्यावर विश्वास ठेवला तर महाराज म्हणतात तुझी सर्व कामं किंवा तुझी सर्व कार्य मी पुरी करेन. स्वामी चरित्र आम्ही फक्त वाचन करतो. काही तर म्हणतात आमचं पाठ झाले, काही म्हणतात 15 मिनिटं माझे स्वामी चरित्राच्या 3 अध्यायाला लागतात. काहींची त्या अतिशोक्ती असते, तुमचं पान उघडूस तर माझे 15 त्या ठिकाणी 3 अध्याय संपतात, असे काहींची त्या ठिकाणी ख्याती आहे. परंतु आपण फक्त वाचायचं म्हणून वाचन करतो, त्याच्यामध्ये प्रार्थना दिलेली आहे तीही आपण कधी समजून घेतलेली नाही. तू आकाश तू पवन, तू जीवन तुझी वसुंधरा, चंद्र सूर्य तूच पै. हे काय आहे? हे भगवंताला त्या ठिकाणी सांगतायत की मीच हे सगळं काही आहे. पण तर आपण प्रार्थना सुद्धा घेतो. आता तुम्ही जी घेतली सद्गुरुनाथा, ही फक्त आपण म्हणतो समसकला पाहू, हे आपण कधीही पाहत नाही. सारखेपणानं आपण कधीही कोणाकडे पाहत नाही, परंतु दर गुरुवारी आम्ही सगळेजण म्हणतो समसकला पाहू. हे तुम्हाला या प्रार्थना स्तोत्र मंत्र आहेत, याचे मतितार्थ जर काढले तरच तुम्हाला त्याचा भावार्थ कळणार आहे आणि तरच खऱ्या अर्थानं तुमच्याकडून आध्यात्मिक सेवा घडणार आहे. भवकानन वैश्वानरा आज्ञान तम छेद का भास्करा. हे काय आहे? आज्ञान तम छेद. तम म्हणजे अंधकार, अज्ञान म्हणजे अज्ञानाचा अंधकार छेदणारा, भास्कर म्हणजे सूर्य. हे स्वामी चरित्रात दिलेलं आहे. हे फक्त पाठ करून उपयोग नाही, त्याचा मतितार्थ जाणून घेतला तरच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. आता जसं ताईंनी सांगितलं की 31 तारखेला आपण प्रकट दिन सोहळा साजरा करणार आहोत. त्याच्यासाठी गुरुचरित्राचा अट्टहास बऱ्याच जणांनी केलेला आहे. गुरुचरित्र हा 5वा वेद म्हणून त्या ठिकाणी पाहिलं जातं. मग ह्या गुरुचरित्रामध्ये नेमकं काय आहे आणि पारायण कशासाठी करायचं? मागं प्रत्येक वेळेला मी तुम्हाला हेच सांगितलं की मी कसा प्रपंच उभा केला हे माझ्या मुलानं मला अक्कल पाजळून सांगण्यात काही अर्थ नाही. कारण की मला माहिती आहे मी घर कसं उभं केलं, मी कशा पद्धतीनं माझा प्रपंच त्या ठिकाणी आता या लेवल पर्यंत आणला.
मग त्याने त्याच्यातून घ्यायचं काय की आपल्या वडिलांनी कशा पद्धतीनं काबाड कष्ट करून कुठं पोटाला चिमटा घेऊन हे सगळं वैभव उभं केलं हे त्याने त्याच्यातून ग्रहण करायचं। मग तुम्ही सुद्धा गुरुचरित्र वाचन करत असताना त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की पतिव्रता धर्म काय आहे, शिष्याचा धर्म काय आहे, गुरुचा धर्म काय आहे, ह्या गोष्टी जर तुम्ही आत्मसात केल्या आणि वागण्याचा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थानं तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण केल्याचं पुण्य मिळणार आहे। उगाच वाचायचं म्हणून वाचू नका, ती काही कथा कादंबरी नाही, ती साक्षात भगवंताने सायन देवांना सांगितले आणि त्यांनी ते लिखाण केलेलं आहे। म्हणून ह्या गोष्टी जाणून घेणं फार महत्वाचं आहे। श्रद्धा कशी पाहिजे, कुणाचं नाव असेल तर माफ करा, नाही तर म्हणतात श्रद्धा कशी पाहिजे, शब्दशः अर्थ खूप पकडतात लोक। भगवंतावरती श्रद्धा कशा पद्धतीने पाहिजे, निष्ठा कशा पद्धतीने पाहिजे। आपण रामायण महाभारत फक्त टीव्हीवरती पाहिलं, ते बी काही पाहत असताना समोर छानपैकी पोह्याची प्लेट असेल, उगाच चाललंय आपलं काहीतरी वेळ घालवायचा आहे म्हणून आपण त्या गोष्टी पाहिलेल्या आहेत, परंतु त्यातून जे काही घ्यायचं ते आपण कधी घेतलं नाही। शबरी माहितीये, शबरी माहितीये का, कोण होती? कोण होती? दिल्ली होती। तिची इतकी त्या भगवंतावरती निष्ठा होती की तिचं सगळं तारुण्य त्या भगवंताच्या येण्याच्या वाटेकडे डोळे लावून पाहिलं, पूर्ण तारुण्य, त्याला म्हणतात निष्ठा। श्रद्धा भक्ती कशी असावी, मारुती रायांसारखी। सीता मातेनं गळ्यातला कंठा दिला होता त्याला, आणि तो एक असा भक्त आहे की तो चराचरामध्ये प्रभू रामचंद्रांना पाहत असायचा। मग त्याने ते मणी फोडायला सुरुवात केली। भगवंताने त्या ठिकाणी सीता मातेने भगवंताला सांगितलं, इतका मोठा मौल्यवान उपहार मी त्याला दिला, परंतु त्याला त्याची किंमत आहे का, पाहतो ते मणी फोडतोय। देवाने विचारलं, मारुतीराय हे काय करता? मारुती म्हटले, देवा मी याच्यामध्ये माझ्या भगवंताचा शोध घेतो। मग त्यावेळेला भगवंताने विचारलं की अशा पद्धतीनं शोध घेणं त्या ठिकाणी योग्य नाही। ते म्हटले, देवा मी तुम्हाला कणाकणामध्ये चराचरामध्ये पाहतो। त्यावेळेला त्यांचं हृदय छाती फाडून त्यास भगवंताचं दर्शन त्या भगवंताला त्यांनी करून दिलं। याला म्हणतात भक्ती। परंतु आपली भक्ती निष्ठा ही आपण आपल्या पद्धतीनं तपासावी। गरुड पुराण जर वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की जो झाडांना पाणी घालतो त्याला यमराज नेताना सावली सावलीनं घेऊन जातात, जो अन्नदान करतो त्याला यमपुरीकडे जाताना रस्त्यामध्ये ढाबे आणि हॉटेल भेटतात, जो अन्नदान करत नाही त्याला यमदूत कशा पद्धतीने नेतात हे एकदा तुम्ही गरुड पुराण वाचून पहा। म्हणून आलेल्या कुठल्या अतिथीला बिनमुख कधी जाऊ देऊ नका। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या वेळेला तुम्ही काही पुण्यकर्म करता त्यावेळेला